ॲप आधारित कॅब चालकांचं 18 एप्रिलपासून उपोषण. प्रलंबित मागण्यांबाबत गुरुवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा होणार. सकारात्मक तोडगा न निघाल्यास मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा. फास्टॅगशी लिंक असलेल्या वाहन क्रमांक चुकीचा असल्यास फास्टॅग ब्लॅकलिस्ट होणार. वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची तातडीनं पडताळणी करा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सगळ्या फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना निर्देश. पुणे शहरात बेवारस वाहनांबाबत विशेष मोहीम. नोटीस चिकटवल्यानंतर 24 तासांच्या आत वाहन हटवावं लागणार. पीटीपी ॲपमध्ये माहिती नोंदवताच 48 तासात पोलिसांकडून वाहनावर कारवाई. पोलिसांकडून वाहन बेवारस म्हणून घोषित करत जप्त होणार. नागपूरच्या दीक्षाभूमीचा दुबई सिंगापूरच्या धर्तीवर विकास म्हणजे काय? नागपूर खंडपीठाचा प्रशासनाला सवाल. दुबई सिंगापूरच्या दीक्षाभूमीच्या विकासाशी काय संबंध? आम्ही दुबई सिंगापूर बघितलं नाही, त्यामुळे तिथला विकास माहीत नाही, अशीही विचारणा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3ऱ्या धावपट्टीचा अभ्यास सुरू. 6 महिन्यात पूर्ण होणार अभ्यास. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभ्यासाची रूपरेषा निश्चित. सीबीएसईच्या 10वीच्या निकालात मुलींची बाजी. 97% मुली तर 96.1% मुलं परीक्षेत पास. राज्याचा निकाल सरासरी 96.66%. मुंबईत खड्डेमुक्त मोहिमेला वेग. बोरिवलीच्या गोराई परिसरात सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू. या निर्णयामुळे गोराई बोरिवली परिसरातल्या रस्त्यांची अवस्था सुधारण्यास मदत होणार. या कामासाठी 62 कोटी 50 लाखांचा खर्च केला जाणार. नागपुरात ॲप आधारित टॅक्सी संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळचे सीताबर्डी मार्गावरती विशेष बस धावणार. सकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये दर अर्ध्या तासानं वातानुकूलित साखळी बस सेवा. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील येवले आखाडा परिसरात बिबट्या आणि तरस प्राण्याचा वापर. परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं तातडीनं कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. बिबट्या आणि तरस प्राण्याचा इकडे वावर दिसतोय. लष्कर ए तोयबाचा संस्थापक मौलाना आमिर हमजावर पाकिस्तानात हल्ला. अज्ञात हल्लेखोरांनी लाहोरमध्ये गोळी झाडली. आमिर हमजा जखमी. डाव्या हाताला गोळी लागली. लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.